लक्ष जमिनीकडे त्याच्या घरट्यातील पिल्लांकडे असतं, तसंच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री बिरे सर यांचे लक्ष आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडे असतं. खरंच खूप अलर्ट असतात सर. थँक्यू सो मच सर. आपल्याला जर आपला देश विश्वगुरू बनवायचा असेल ना तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण. आणि अशी शिक्षणाची गंगा असामान्यांच्या घरोघरी पोहोचवणारे आपल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील सर. मला खूप काही बोलायचंय, परंतु या शब्दात व्यक्त करता येतं हे खूप काही बोलण्यासारखं असतं असं मला तरी वाटत नाही. आपल्या भारत देशाने भरपूर देशांना मदत केली आहे, मग ती मदत अमेरिकेतील कोरोना काळातील असो, श्रीलंकेतील आर्थिक व्यवस्था असो किंवा अफगाणिस्तानातील भूकंप वेळ असो. यावरून आपल्याला एक लक्षात येते की आपला भारत देश हा मदत घेणारा नाही तर मदत करणारा बनलाय. म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्वातंत्र्याची फदा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्याची फदा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा, भारत भूच्या या पराक्रमाला मुजरा या महाराष्ट्राचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेखीचा. आपण राष्ट्र निर्मितीसाठी खूप काही करू शकतोय. का बरं नाही आपण रक्तदान देऊन एखाद्या माणसाचा जीव वाचवू शकत? का बरं नाही आपण पर्यावरणात एक झाड लावून संरक्षण करू शकत? का बरं नाही आपण कचरा इकडे तिकडे न टाकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देऊ शकत? मी असे नाही म्हणत की आपला देश हा एक नंबरचा देश आहे, पण मी असे नक्कीच म्हणेन आपल्यात ती ताकद आहे की आपण एक ना एक दिवस नक्कीच आपल्या देशाला एक नंबरचा देश बनवू शकतो. राकेश शर्मा पहिल्या चंद्रावर गेले. पहिल्या चंद्रावर गेलेला व्यक्ती म्हणजे राकेश शर्मा. राकेश शर्मा चंद्रावर गेले व चंद्रावरून माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधीजींशी झाली. इंदिरा गांधीजींनी त्यांना प्रश्न विचारला, राकेशजी तुम्ही चंद्रावर गेलात, तुम्हाला सर्व देश निरनिराळे दिसले, मग आपला भारत देश कसा दिसला? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं व तेव्हापासून आपण ते वाक्य बोलतो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. स्वातंत्र्यानंतर आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. वैज्ञानिक तंत्रज्ञानापुढे आपण चंद्र ते मंगळापर्यंतचा प्रवास केला आहे. वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे आपण देशाला एका नवीन प्रगतीकडे नेत आहोत आणि भारतीय नागरिकांमध्ये विश्वास आहे की भारतीय सैनिक हे जगातील सर्वोत्तम सैन्यांपैकी एक आहे. शेवटी आपल्याला एका ओळीत असे म्हणता येईल म्हणजे देशाचा आत्मा आहे. शेवटी एवढंच म्हणेल, ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले,